त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करणार आहे. अ प्लेनो कॉन्वेक्स लेन्स फिट एक्झॅक्टली इनटू अ प्लेनो कॉन्केव्ह लेन्स विथ द प्लेन सरफेस पॅरलल टू इच अदर. तर प्लेनो कॉन्वेक्स लेन्स आणि प्लेनो कॉन्केव्ह लेन्स आपल्याला एका ठिकाणी काय करायचं, एक्झॅक्टली फिट करायचं आहे आणि त्याचे जे प्लेन सरफेस आहे ते एकमेकांना काय असतील, पॅरलल. द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द कर्व सरफेस ऑफ लेन्सेस इज आर. तर दोघांचे जे कर्व सरफेस आहे त्याचं रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला आर इतकं दिलेलं आहे. इफ द लेन्सेस आर मेड ऑफ डिफरंट मटेरियल ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस μ1 अँड μ2. पहिल्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 आहे, दुसऱ्याचा μ2 आहे. ओके, देन द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन इज. तर आपल्याला काय फाइंड करायचं, फोकल लेंथ या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे आर डिवायडेड बाय μ1 मायनस μ2. बी ऑप्शन आहे आर डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट μ1 मायनस μ2. सी ऑप्शन आहे 2r डिवायडेड बाय इन ब्रॅकेट μ1 मायनस μ2 ब्रॅकेट कंप्लीट. डी ऑप्शन r डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट μ1 प्लस μ2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपल्याला एक प्लेनो कॉन्वेक्स लेन्स दिला आहे, तो एक्झॅक्टली फिट करायचा प्लेनो कॉन्केव्ह लेन्सला आणि त्याचे प्लेन सरफेस एकमेकांना काय असतील, पॅरलल. तर सर्वात पहिले आपण एक प्लेनो कॉन्वेक्स लेन्स या ठिकाणी आपण काय करू, ड्रॉ करू. तर हा कॉन्वेक्स लेन्स आहे आणि एक जो सरफेस आहे तो काय एक्झॅक्टली प्लेन आहे. आता याचा सेंटर ऑफ कर्वेचर जर घेतला, याचा सेंटर ऑफ कर्वेचर, तर तो आपल्याला राईट साईडला भेटेल. तर आपण C1 कन्सिडर करू, म्हणजे R1 आपल्याला या ठिकाणी भेटेल. ओके, आणि दोघांचा जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे तर दोन्ही सेम दिलेला आहे, म्हणजे R1 इज इक्वल टू सपोज आपण काय घेतला R, आणि राईट साईडला आहे म्हणून आपण काय घेणार आहे, पॉझिटिव्ह. आणि दुसरा जो सरफेस आहे तो कसा आहे, प्लेन, म्हणजे जो R2 जो भेटणार आहे, R2 आपल्याला किती भेटेल, तर R2 आपल्याला इन्फिनिटी भेटेल. ओके, मग आपण या केसमध्ये यूज करू बाय युझिंग लेन्स मेकर्स इक्वेशन. आणि लेन्स मेकर इक्वेशन जर यूज केला तर तो आहे 1/f इज इक्वल टू μ मायनस 1 इन ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. ओके, याला आपण काय कन्सिडर करू, पहिलं कॉन्वेक्स लेन्स आहे F1, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ मायनस 1 इतका असेल. तर पहिल्या केसमध्ये त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण μ1 कन्सिडर करू. आता याच्यात सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करून टाकणार. 1/f1 मी तसाच लिहिला, μ1 मायनस 1 तसाच. R1 जो दिलेला आहे, R1 किती दिला आहे, तर R इतका, आणि जो R2 आहे तो किती, तर आपला इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी किती असतो, 0. मग आपल्याला 1/f1 भेटेल आणि हा 1/f1 राहील आपला किती, तर μ1 मायनस 1 आणि 1/r राहील. 1/इन्फिनिटी किती असतं, 0. मग 0 लिहिण्याची काही गरज नाही आहे. मग आपल्याला 1/f1 भेटेल. मग 1/f1 इज इक्वल टू μ मायनस 1, μ1 मायनस 1 आणि तर राहिलं 1/r. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. आता हा प्लेनो कॉन्वेक्स लेन्स जो आहे तो एक्झॅक्टली प्लेस करायचा आपल्याला प्लेनो कॉन्केव्ह लेन्सला. ओके, म्हणजे हा जो सरफेस असणार आहे तर हा सरफेस कसा असणार आहे, आपला प्लेन असणार इकडचा. ओके, आणि या ठिकाणी मात्र आपला कोणता असणार, तर कॉन्केव्ह सरफेस असणार. ओके, याचं जे रेडियस ऑफ कर्वेचर आहे तर या ठिकाणी पहिलं जे सरफेस आहे म्हणजे R1 किती भेटणार आपल्याला, इन्फिनिटी. आणि हा जो R2 आहे, R2 कोणत्या साईडला भेटणार, राईट साईडला, आणि तो R भेटेल. आणि R2 जो असणार आहे, R2 कसा असणार, तर पॉझिटिव्ह, म्हणजे याचा रेडियस ऑफ कर्वेचर इकडे भेटेल आपल्याला, मग तो C2 झाला. ओके, तो पॉझिटिव्ह असेल. पुन्हा आपल्याला यूज करायचं लेन्स मेकर्स इक्वेशन. मग लेन्स मेकर इक्वेशन आहे दुसऱ्या याच्यासाठी घेतलं 1/f2 इज इक्वल टू μ2 मायनस 1 इन ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. या केसमध्ये जर घेतला μ2 मायनस 1 तसाच. R1 जो आहे, R1 किती आहे, इन्फिनिटी, आणि R2 जो दिलेला तो किती दिला, तर R. 1/इन्फिनिटी किती असतो, 0. मारायला काय, μ2 मायनस 1 0 मायनस काय 1/r. 0 मायनस 1/r मायनस 1/r म्हणजे आपल्याला भेटेल मायनस μ2 मायनस 1 डिवाइड करायला R. ही कोणाची व्हॅल्यू झाली, तर 1/f2. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे दोन्ही लेन्सेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवायचं आहे. मग बाय कॉम्बिनेशन ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस जर घेतला तर टोटल फोकल लेंथ हा काय असणार आहे, सर्व 1 फोकल लेंथची काय करावं लागेल आपल्याला, ॲडिशन. मग पहिल्याची F1 असेल आणि दुसऱ्याची किती झाली, तर F2 झाली. F1 इक्वेशन नंबर 1 मधून भेटेल आपल्याला, आणि तो किती आहे, μ1 मायनस 1 डिवायडेड बाय काय, R.
आणि F2 जो आहे तो किती आहे मायनसमध्ये. ओके, प्लस आणि तो मायनस साईन टाकू आपण आणि तो आहे μ2 मायनस 1 आणि टोटल डिवाइड बाय काय मायनस प्लस काय होणार आहे मायनस मारायला μ1 मायनस 1 डिवायडेड बाय आर. मायनस साईन असल्यामुळे याचे जे साईन आहे ते काय होणार तर चेंज, किंवा मग एक काम करा μ2 मायनस 1 तसं घ्या, प्लस मायनस फक्त मायनस करा आणि डिवाइड काय राहिला आर. आर डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे काय होणार सबट्रॅक्शन. मला μ1 मायनस 1 इथं साईन देऊन टाका, मायनस μ2 मायनस मायनस काय झाला प्लस 1 आणि टोटल डिवाइड बाय काय राहिला आर. ओके, पुढच्या केसमध्ये प्लस 1 मायनस 1 काय आला कॅन्सल. मग आपला जो आन्सर असणार ते किती असणार तर μ1 मायनस μ2 टोटल डिवाइड बाय काय राहिला आर. ही कोणाची व्हॅल्यू झाली तर 1/f ची. पण आपल्याला विचारलं काय तर या टोटल केसमध्ये या टोटल कॉम्बिनेशनमध्ये f ची व्हॅल्यू किती असणार आहे. ओके, आणि मग याचा रेसिप्रोकल करावं लागेल. देअरफॉर f इज इक्वल टू आर डिवायडेड बाय काय भेटेल μ1 मायनस μ2. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजेच काय द टोटल फोकल लेंथ f इज इक्वल टू आर डिवायडेड बाय μ1 मायनस μ2. ऑप्शन ए त्याचं करेक्ट आन्सर असेल.